जेव्हा आपण एखाद्याशी कम्युनिकेशन स्किल्स करतो तेव्हा अनेक एक्सपर्टने सांगून ठेवलेलं आहे की आपण त्यांच्याशी समानुभूतीने संवाद केला पाहिजे. मग हे समानुभूती म्हणजे नक्की काय असतं तुमच्या मते? अगदी योग्य विषय उचलला. समानुभूतीने कौशल्य साधणं ना आजच्या काळात फार कमतरता जाणवते. 80% घरातला संवाद संपलाय. आपण एकमेकांशी ना चेहऱ्याने बोलतो, ना फेशियल एक्सप्रेशन असतं, ना आय कॉन्टॅक्ट असते, ना बोलताना समानुभूती, ना समोरच्याचा दृष्टिकोन ऐकून घेतला जातो. समजा समानुभूतीने संवाद कौशल्य साधणं तुम्हाला समजून घ्यायचं ना, उदाहरणासकट आपण जाणून घेऊया. एखाद्या प्रोफेशनलला पकडूया. प्रोफेशनलने त्याच्या मित्राला सांगितलं की आज मी अशा क्लायंटशी बोललो आणि त्यांनी मी आज सेल पक्के केले. समोरच्याने उत्तर कसं देतो? आज प्रेझेंट टाईमला कसं उत्तर देतो तो? हां. मग जर आपण त्याचं कौतुक केलं तर काय गैरे, अरे वा, वाटलंच होतं आज तुझ्या क्लायंटना तुला सेल्स नक्की देणार होता, मला पूर्ण विश्वास आहे. समजा आपण स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हने विचारलं, दादा आज ना शिक्षकांनी माझं फार कौतुक केलं. उत्तर आहेत काय? त्यापेक्षा आपण असं बोलू शकतो ना, अरे वा, छान, किती भारी आहे. म्हणजे माणूस व्यक्तच होत नाही. संवाद वाढेल कसा? तुम्ही हो, मग म्हणतात ना, संपतं तिथेच तुमचा संवाद संपून जातो. त्यामुळे या चुका तरी टाळा. तुम्हाला संवाद प्रभावीपणे मांडायचा असेल, वक्ता व्हायचं असेल, चांगला कम्युनिकेटर व्हायचं असेल आणि आपल्याला चांगले नातेसंबंध निर्माण करायचे असेल, एक बॉन्डिंग निर्माण करायची असेल ना, समानुभूतीने बोलायला शिका. त्याची आज आपल्या या तंत्रज्ञानाच्या जगातनं पोरकेपणा आणि एकटेपणा जाणवतोय. त्यामध्ये समानुभूतीने बोलणं ना फार महत्त्वाचं.